मित्रांनो, आज आपण इक्वेशन्स ऑफ मोशन हा दिसायला खूप अवघड असणारा बट ऍक्च्युअल रियालिटीमध्ये सगळ्यात सोपा असणारा आणि सगळ्यात जास्त स्कोरिंगचा जो चॅप्टर जो आहे त्याच्या काही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इक्वेशन्स ऑफ मोशन मध्ये काय होतो, काहीतरी असे कॉम्प्लेक्स इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, वी वगैरे इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, ज्यामध्ये u इनिशियल वेलोसिटी, v फायनल वेलोसिटी, t टाइम, एक्सेलरेशन, s डिस्प्लेसमेंट, अशा खूप साऱ्या कन्फ्युजन मध्ये आपण अटकून जातो. आणि यालाच इज आउट करण्यासाठी काय टेक्निक आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला कोणताही फॉर्म्युला हा पाठ नाही करायचा आहे, तर तो लॉजिकली कसा डिराईव्ह करायचा हे फर्स्ट ऑफ ऑल समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. तर त्यातला सगळ्यात सुरुवातीला आपण फॉर्म्युला घेणार आहोत v इज इक्वल टू यू प्लस एटी. तर हा फॉर्म्युला बिल्ड करण्याआधी मला तुम्हाला घेऊन जायचंय की तुम्ही एखाद्या कारमध्ये किंवा एखाद्या टू व्हीलरवरती बसलेला आहात, जिथे तुमचे आई बाबा हे गाडी चालवत आहेत. तर प्रत्येक टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला एक ऍक्सिलरेटर असतं. तर ते ऍक्सिलरेटर आपण कशाला देतो रे? ते ऍक्सिलरेटर आपण देतो गाडीचं स्पीड वाढवण्यासाठी. ठीक आहे, पण गाडीचा स्पीड जर आपल्याला एकदम फास्ट जर वाढवायचा असेल, म्हणजे कमी वेळेमध्ये गाडीचा स्पीड जर जास्त जर वाढवायचा असेल, तर काय करतो आपण? अजून फास्टर ऍक्सिलरेशन देतो. तर ऍक्सिलरेशन म्हणजे काय असतं? ऍक्सिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला चेंज करायची असते आणि एका पर्टिक्युलर टाइम मध्ये ती चेंज करायची असते, बरोबर? तर ऍक्सिलरेशन म्हणजे काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी इन दॅट गिव्हन टाइम डिवायडेड बाय टाइम. इट इज अ सिंपल कॉन्सेप्ट. ऍक्सिलरेशन म्हणजे काय? परत एकदा सांगतोय, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ही तर डे टू डे वापरातली संकल्पना आहे. दॅट्स इट. तुम्हाला हे माहितीये, बाकीचे सगळे फॉर्म्युला तुम्ही याच्यावरून डिराईव्ह करू शकताय. कसं? तर ऍक्सिलरेशन म्हणजे ए. आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं रे? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टी, बरोबर? आता फायनल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? व्ही. इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? यू डिवायडेड बाय टाइम. सो ए, तर हा जर टी जर मी या साईडला घेतला तर काय होणार आहे? ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. याचाच अर्थ काय आहे? यू जर मी या साईडला घेतला, व्ही या साईडला, तर व्ही इज इक्वल टू यू प्लस काही पाठ करण्याची आवश्यकता राहिली. कन्सेप्च्युअली समजलेलं आहे. इट इज दॅट इझी. सिमिलर पद्धतीने आपण बाकीचे दोन्ही पण फॉर्म्युला कसे डिराईव्ह करतात हे पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. असेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी, खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स समजून घेण्यासाठी, फुल लेंथ चॅप्टर विथ एंड टू एंड सोल्युशन बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि शिकत राहा.